नाहीत. ते म्हणतात आधी ते स्वच्छ करा आणि मग माझ्याकडे या. पण सद्गुरूंकडे तसं नाही आहे. सद्गुरू म्हणतात तो कसाही असू द्या, त्या दिवशीच बोललो, वासनांनी मळलेला असू द्या नाही तर स्वच्छ असू द्या, तो कसाही असू द्या नाहीतर कसाही असू द्या, बघा कळलं तर त्याचा ते स्वीकार करतात. त्या दिवशी मी देवर्षी नारदांचं उदाहरण सांगितलं. यदा कदाचित वाल्या कोळ्याची जर भगवान नृसिंहांशी गाठ पडली असती तर त्याला फाडलाच असता. जर त्याला मत्स्य कुर्म यांच्यापैकी कोणी भेटलं असतं तर त्याला वध मिळाला असता. त्याचं भाग्य मोठं म्हणून त्याची भेट झाली देवर्षी नारदांशी. आणि देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं, काय सांगितलं, की हे सगळं पाप करतोयस, ते माणसं मारून करतोयस, आणि आज तुझ्यासाठी माणूस म्हणून मी सापडलोय. मला मारतोय जरूर मार, पण हे मारून मिळणारं जे माणसं मारतोय त्यात पाप होतंय तुला कळतंय का? तो म्हणे हो हे पापच आहे. मग एक काम कर, जे पाप तू करतोय या पापाचे भागीदार तू ज्यांच्यासाठी माणसं मारतोय तुझे ते बायका मुलं होत आहेत का बघ. तोवर मी इथेच थांबतो. देवर्षी तिथेच थांबले. तो घरून जाऊन आला. बायका मुलं म्हणाले तुमचं पाप आमची पोटं भरणं तुमचं कर्तव्य आहे, तेव्हा तुमच्या पापाचे भागीदार आम्ही नाही असं म्हटल्यानं ते परत आले. म्हणाले कोण कोणाचे बाईल भाचे, सर्व धनाचे काम असं म्हणतात सगळे माझ्या घरचे. मग काय करायचं? काही नाही म्हणे, मी सगळ्यांचा त्याग करू इच्छितो. यात मी उद्धार केव्हा पावेल मला सांगा. ही त्याची स्थिती निर्माण झाली. सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली याला कर्मसाम्य दशा असे म्हणतात. सद्गुरूंची प्राप्ती केव्हा होते? आईशी कर्मे साम्य दशा हो यतेथ वीरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. अनेक जण म्हणतात आम्ही गुरु केला. गुरु करण्याची गोष्ट नसते. सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम असं म्हटलंय. तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य फळाला आलं की मगच सद्गुरूंचे चरण तुम्हाला प्राप्त होतात. त्या न्यायानं वाल्याला ते चरण मिळाले. देवर्षी म्हणाले आता तुझ्यावर कृपा आहे. म्हणे मंत्र म्हणून काय? म्हणे राम राम म्हण, उघडा मंत्र आहे. ते म्हणे म्हणूच शकत नाही का? मारा आणि मरा एवढंच कळतंय. मरा मरा हेच ऐकलंय. मग ठीक आहे मरा मरा म्हण. ते मरा मरा म्हणत गेला. त्या मरा मराचं मरा मरा राम 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 हे नाम मुखात आलं. आणि हे नाम असं आहे कसंही घ्या ते त्याचा गुण दाखवल्याशिवाय राहत नाही. न कळता पद अग्निवरी पडे, न करीदाह असे कधी न घडे. चुकून समजा आता जाणीवपूर्वक इथे आगीचा निखारा ठेवलाय, जाणीवपूर्वक कळत असताना जर त्याला हात लावला तरी तो चटकाच देणार आहे की नाही, आणि नकळता त्याच्यावर पाय पडला तरी चटकाच बसणार आहे. अग्नी म्हणणार आहे का जाऊ दे त्याचं लक्षण होतं थोडं जरा बर्फासारखं थंड देऊ त्याला काहीतरी, असं होणार नाही. तो त्याचा गुण दाखवणार आहे. तेव्हा भगवंतांचं नाम घेतलं आणि त्या नामानं त्याचा परिणाम दाखवला नाही असं होऊच शकत नाही. तेव्हा तुमच्या अंतःकरणातल्या वासना स्वच्छ करण्याचं काम भगवंतांचं नामच करतं. पण ते नाम शक्तियुक्त असलं पाहिजे. ती शक्ती, त्या नामाला शक्तीची जोड केव्हा मिळते? जेव्हा ते नाम किंवा जेव्हा ते साधन सद्गुरूंच्या मुखातनं आपल्याला मिळतं. सद्गुरू जबाबदारीपूर्वक आपल्यावर कृपायुक्त ते नाम आपल्याला देतात. त्याच वेळेस ते नाम सबीज होतं आणि त्या सबीज नामाने आपल्या अंतःकरणातल्या वासना जाळायला सुरुवात होते आणि त्याच वासना सगळ्या भगवंतांकडे वळतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, ही जी अवस्था प्राप्त होते यासाठी सद्गुरूंची प्राप्ती होणं गरजेचं आहे. मी मगाशी ओवी सांगितली माऊलींची, एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपण सर्वांनी एक भजन ऐकलंय अभिषेकी बुवांच्या मुखातनं, आता गात नाही खूप गाऊन झालंय. हरिभजना विन काळ घालवू नको रे. आली फरमाईश, 12 वाजले तर मी माझे जायचे वांदे. हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवून भवा भेटी लागी जीवा शिवा, भेटी लागी जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे हरिभजना. आता थेट शेवटचं चरण.
सोहिरा म्हणे ज्ञान ज्योत, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तया वीण नेत्रपाती, हलवू नको रे, हलवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको, वाळ घालवू नको, काळ घालवू नको. शेवटी काय लिहिलंय? सोयरा नाही बरं ते, सोहिरा म्हणे ज्ञानज्योती. कोण आहे ते सोहिरा? नाथ संप्रदायातलं अतिशय अनर्घ्य असं रत्न आहे. सोहिरोबा नाथ आंबिये असं त्यांचं नाव. कुठले ते संत? आमच्या सासूरवाडीचे आहेत. कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी संस्थानामध्ये नोकरी करणारे हे सोहिरोबा भगवंतांची निस्सीम भक्ती करतायत. देवपूजा चालू आहे घरात. सावंतांकडे सावंतवाडीला नोकरीला आहेत म्हटल्यावर सावंतांचं पत्र आलं, महत्वाचं काम आहे, लगेच लगोलग कचेरीत हजर व्हा म्हणून सोहिरोबा नाथ तोर नाथ नव्हते झालेले. सोहिरोबा धावपळीनं घरात देवपूजा झाल्यानंतर निघाले. घरातले म्हणाले वाटेनं चाललात काहीतरी शिदोरी सोबत घ्या, कोकण प्रांत आहे. शिदोरी म्हणून काय दिलं? फणस दिला. खांद्यावर फणस ठेवला. महत्वाची काय कागदपत्र काखेला मारली. भगवंतांचं नामस्मरण करत करत कसल्या गाड्या घोड्या पायीच निघाले. निघतात तर मजल दरमजल करता करता सूर्य माथ्यावर आला. माझीच मला सावली दिसत नाही, म्हणजे आता नैवेद्याची वेळ झाली म्हणून एक झाड बघून थांबले. कसली घड्याळ आणि कसलं काय? सूर्य हेच घड्याळ. थांबले, एका झाडा ठिकाणी थांबले. हात पाय धुतले जवळच्या जलाशयावरती. फणस फोडला. 5 गरे भगवंतांना नैवेद्य म्हणून नमस्कार करून नैवेद्य अर्पण केला आणि वाट बघू लागले. दुपारी 12ची वेळ आहे. कोणी अतिथी आले तर त्यांना आपण हा देऊयात आणि मग आपण, गृहस्थाचं हे कर्तव्य आहे. जे गृहस्थाश्रमात आहे त्यांनी मध्यान्ह काळी जर कोणी दारात आला तर त्याला अन्न द्यावं, त्याला विनमुख जाऊ देऊ नये, कारण ते भगवंतांचं स्वरूप मानलंय. साक्षात दत्तप्रभू त्यावेळेस भिक्षेला येतात असं म्हणतात, तेव्हा त्याला विनमुख कधी सोडू नये. थांबून राहिले आणि आता कुणीच येत नाही म्हटल्यानंतर प्राशन करणार, ते प्रसाद म्हणून ग्रहण करणार फणसाचे गरे. इतक्यात अलख निरंजन अलख निरंजन असा आवाज कानावर आला. अतिशय सुकुमार दिसणारी एक विभूती त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. ते म्हणाले, त्यांना आशीर्वाद दिला. म्हणाले आता 12 वाजता आले म्हटल्यानंतर महाराज योग्य वेळी आलात, आत्ताच फणस फोडलाय, तर आपण याचा अधिग्रहण करावं आणि तुम्ही दिलेला प्रसाद तो मी खाईल. त्यांच्या हातावर काही गर ठेवले आणि त्यातले 2 गर प्रसाद म्हणून या विभूतीने यांच्या हातावर ठेवले. फणसाची गंमत अशी आहे, फणस फोडला की हाताला चीक लागतो. खाल्ला असेल त्यांना माहिती आहे. आमच्याकडे फणसाला अपशकुनी मानतात, खात नाहीत लोक. झाडं आलं तर तोडतात, फळं फेकून देतात. पण चांगलं रसाळ फळ आहे, भगवंतांची कृती आहे, ती वाया कशी जाईल? त्याला हाताला चीक लागला आणि तो चीक काढायचा जर असेल तो कुठल्याही झाडाला मातीला पुसून जात नाही, फार चिवट असतो. तो खोबरेल तेलानं जातो किंवा ते गोड तेलानं जातो. तर त्या जे महात्मे आले होते त्यांच्या हाताला तो चिकटला. ते चिकटणं हे क्रियापद त्याच्यातनंच निर्माण झालंय वाटतं, चिकामुळं चिकटलं. हे ते कसं काढू म्हणे, मी हे प्रसाद खाल्ला, मी फणस खाणार, पण हे हात चिकट झाले कसे काढायचे? सोयरोबांनी विचार केला याच्यासाठी तेल लागतं. म्हणजे तेल आता इथं कुठून आणायचं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्या केसांना तेल लावलंय, म्हणून ते म्हणाले महाराज माझ्या केसांना हात पुसा, त्याला तेल लावलंय त्याच्यातनं निघेल. आणि काय योगायोग, त्यांनी त्या केसांना हात लावण्यासाठी मस्तकावर हात ठेवला आणि तिथेच शक्तिपात दीक्षा करून टाकली. तिथेच शक्तिपात झाली, तिथेच अवस्थेत निघून गेले आणि त्याच अवस्थेत मूर्छित होऊन अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्यांना काहीच समजेना आणि त्याच ठिकाणी महाराज मूर्छित होऊन पडले. आनंदाची अनुभूती आली. कितीतरी वेळ त्याच अवस्थेत होते, तोवर ते महात्मे तिथेच थांबून होते. जसे ते बाहेर त्या समाधी अवस्थेतनं आले, डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. त्यांनी चरण पकडले, महाराज तुम्ही आहात कोण? मला जो आता हा आत्मानुभव तुम्ही दिला, हा आनंद आजवर मी केव्हाही उपभोगला नव्हता आणि अजूनही मी त्या आनंदात डुलतोय. असा इंद्रियांच्या पलीकडे असलेला अतिंद्रिय आनंद तुम्ही आज मला दिलात. आपण कोण आहात? तेव्हा ते महात्म्या म्हणाले की वत्सा, या सगळ्या नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथ ज्याला म्हणतात तोच मी, भगवान गोरक्षनाथ महाराज की जय. साक्षात गोरक्षनाथ महाराज तिथे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. अनेक ग्रंथांची निर्मिती सोहिरोबानाथ महाराजांनी केली.
त्याच ठिकाणी सोहिरोबांचे सद्गुरू श्री सोहिरोबानाथ महाराज झाले. आता घरातनं फणस घेऊन निघताना काय मेसेज आला होता मी भेटणार आहे म्हणून? नाही. आज आपण सर्व नाशिककर नवे नवे हा संपूर्ण भारतवर्ष सद्गुरू भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांची 750वी जयंती साजरी करतोय. आजच्या दिवशी त्यांच्यावर झालेला गहिनीनाथ महाराजांनी केलेला अनुग्रह, एका वाघानं ओढून नेला असा प्रसंग आहे त्र्यंबकेश्वरी झालेला. ठरलेलं काहीच नव्हतं, म्हणून श्री गुरु आपैसा भेटेची का असं सांगितलंय. आणि त्याच श्री गुरूंची महती आज तुकोबराय अभंगात म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुम्ही कसेही असा, तुम्हाला स्वच्छ करून भगवंतांच्या चरणाशी न्यायचं काम, भगवत प्राप्ती करायचं काम कोण करतात? ते सद्गुरूच करतात. म्हणून त्यांचे चरण आधी आधी धरावेत. म्हणजे केव्हा? भगवंतांच्याही आधी धरावेत. त्यांची प्राप्ती झाली नाही सद्गुरूंची तर आपल्याला आपल्या आयुष्यात सगळी गैरसोयच आहे. आपली सोय लागलीच नाही समजावं. म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणतात, सद्गुरू सारिखा सोयरा जीवलग. आपल्याकडे व्यवहारातला सोयरा काय करतो? लग्न जुळवून देतो. पण सद्गुरूंना सोयरा का म्हटलंय नामदेवरायांनी? त्यांनी आमची या देहात, आत्ता वासना देह आत्ता म्हणत होते, या देहात असतानाच परब्रह्म स्वरूपता प्राप्त करून घेण्याची योग्यता आणि ती योग्यतेची सोय जे करून देतात, सोय करून देतात, म्हणून त्यांना म्हणायचं सोयरा. हे सद्गुरुनाथ